नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपल्याकडे उपवास भरपूर वेळेला असतात, धरल्या जातात. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, सोमवार, संकष्टी, एकादशी असे अनेक उपवास आपल्याकडे आहेत. तर बरेच वेळेला काय होतं की साबुदाण्याची खिचडी, वेफर्स किंवा फळ फ्रूट आपल्याला खाण्याची इच्छा नसते, असं होतं बरेचदा. तर त्यांच्यासाठी आजची ही रेसिपी आहे, नक्की बघा. ह्यामधून प्रोटीन मिळणार आहे, दिवसभराचं तुम्हाला जे न्यूट्रिशन आहे ते मिळणार आहे आणि एक दिवस तुमच्या पोटाला छानपैकी आराम मिळणार आहे, कारण आपण चावून काही खाणारच नाहीये, अशी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. हा छानसा पदार्थ बनवण्यासाठी मी इथे काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. तर ड्रायफ्रूट इथे सर्व प्रकारचे मी घेतलेले आहेत आणि ह्या ग्लासाच्या मापाने 2 ग्लास मी दूध घेतलेलं आहे. 1 ग्लास मी या कपामध्ये घातलेला आहे, 1 ग्लास इथे ठेवलेला आहे आणि ह्यामध्ये मी अक्रोड, बदाम, काजू, त्यानंतर अंजीर, काळे मनुके, त्यानंतर पिस्ता आहे आणि बरेच सगळे म्हणजे ड्रायफ्रूटचे जे सर्व प्रकार आहेत ते सर्व इथे घेतलेले आहेत. तर हे आपल्याला एकदम कमी घेतले तर मिक्सर मध्ये बारीक प्रमाणामध्ये घेऊन आपल्याला हे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून आणि आपल्याला व्यवस्थित आणि हे आपण कमी जास्त कशी वापरायची ते मी इथे एका ग्लासाला आपण किती वापरणार आहोत हे मी इथे दाखवणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व तुकडे टाकून घेतलेले आहे सर्व ड्रायफ्रूटचे. हे आपल्याला बारीक छान करायचे आहेत. आता इथे मी घेतलेलं आहे पातेलं, त्यामध्ये आपल्याला हे दूध घालायचं आहे. दूध हे छान गरम करून आणि यावरची संपूर्ण साय मी काढून घेतलेली आहे. तुम्हाला साईचं दूध हवं असेल तर तुम्ही फुल फॅटचं दूध इथे वापरू शकता. 2 ग्लास मी दूध हे पातेल्यामध्ये गरम करायला गॅसवर ठेवले. गॅसवरती दूध गरम करायला ठेवलेलं आहे. इथे आपण व्यवस्थित करून घेतलेली आहे. एकदम आपली पावडर याची होणार नाही, कारण जर्दाळू त्यामध्ये अजून आपला अंजीर आहे तर हे थोडेसे नरम असतात, त्यामुळे आपली ही या टाईपची शिथे होणार आहे. तर आपल्याला अशीच हे इथे पाहिजे. आपलं इथे छान उकळलं. अजून थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचंय. गोड जर तुम्हाला दूध हवा असेल तर तुम्ही खांड साखर असते मोठी, त्यामध्ये प्रोसेस नसते केलेली, तर ती वापरू शकता किंवा गुळाचाही वापर तुम्ही इथे करू शकता. तर साखर किंवा गुळ केव्हा कधी इथे घालायचे तर ते मी पुढे सांगणारच आहे. आवडत असेल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे गुळ किंवा खांड साखरेचा वापर इथे करू शकता. छान इथे आपल्याला दूध अजून उकळून घ्यायचं आहे. वेलची पावडर मी करून ठेवत असते, तर 2 चिमटी मी इथे वेलची पावडर दूध गरम करताना इथे घालणार आहे. साली सकट ही वेलची मी बारीक करून ठेवत असते मोठ्या प्रमाणामध्ये. वेळेला पटकन तिचा यूज करता येतो आणि स्वादही चांगला लागतो साली सकट केल्यानंतर, बारीक केल्यानंतर. दूध ऑलरेडी गरमच होतं, पण तरी सुद्धा आपण साय काढल्यानंतर गार झाल्यानंतर परत एकदा ते गरम छान करून घ्यायचे. वेलची टाकल्यानंतर 1-2 उकळी आपल्याला इथे घ्यायची. वेलची घालून आपलं दूध व्यवस्थित उकळलेलं आहे. गॅस मी इथे बंद करणार आहे. 1 ग्लास दूध मी या कपामध्ये घेतलेलं आहे. आपण जे बारीक हे करून घेतलेले आहेत ड्रायफ्रूटची पेस्ट, तर भरून आपल्याला इथे 2 चमचे वापरायचे. उकळताना आपण हे याच्यामध्ये टाकलेलं नाहीये, कारण दूध आपलं त्याच्यामुळे फाटू शकतं. अंजीर आहेत त्याच्यामध्ये आणि काळी मनुके आहेत, तर मनुक्याचं थोडस तरी आंबटपणा त्याचा असतो, तर त्यामुळे आपलं दूध इथे खराब होऊ शकतं. म्हणून छान बारीक पेस्ट करून आपल्याला दूध उकळून झाल्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे. गूळ किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे खांडचा वापर तुम्ही इथे करू शकता. तर 1 टीस्पून मी घेणार आहे गूळ. गूळ पण आपल्याला दुधामध्ये उकळवायचा नाहीये. दूध गरम झाल्यानंतर आपल्याला वरून गूळ घालायचा आहे. चला, मस्त ड्रायफ्रूट घातलेले, सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट घालून आपला दूध इथे तयार केलेला आहे. ज्या दिवशी तुम्हाला कुठलंही फळ फ्रूट खायचं नसेल त्या दिवशी नक्की हे 1 ग्लास दूध करून प्या. दिवसभर तुम्हाला खूप फ्रेश आणि छान वाटेल. करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्यातली एखादी रेसिपी आवडली तर जरूर करून बघा. तुमच्या कमेंट करायला विसरू नका. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.